नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कामाशी प्रामाणिक राहून मैत्रीचे संबंध जपणारे व्यक्तिमत्व जीवन पाटील। सेवा परमो धर्म या उक्तीप्रमाणे जीवनशंकर पाटील ही एक व्यक्ती सहकारी नसून सर्व सहकाऱ्यांचा मित्र अशी ओळख निर्माण करून ना कोणाशी वाद ना कोणाशी विसंवाद आपल्या कामाशी प्रामाणिक राहून कर्म हीच सेवा समजणारे असे व्यक्तिमत्व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतून सन्मानाने निवृत्त होऊन त्यांनी आपल्या सेवाकाळात सहकाऱ्यांच्या बरोबर तसेच त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांसोबत असलेले प्रेमाचे, जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध आणि वागणूक या जोरावरच त्यांनी नेमून दिलेले कामकाज यशस्वीपणे पार पाडले आहे। असे व्यक्तिमत्व जीवन पाटील यांच्या यशाची गाथा सांगताना अभिमान वाटतो अशी माहिती रमाकांत निकम, सेवानिवृत्त सहाय्यक निवडणूक व नगर शुल्क अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी दिली। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असणारे सेवाभावी व्यक्तिमत्व जीवन पाटील केलेल्या कामकाजातील ठळक आणि उल्लेखनीय अशी कामे पाहिली तर 6 डिसेंबर 2005 रोजी शिवाजी पार्क येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून महानगरपालिकेला दरवर्षी लाखो रुपयांचा फायदा करून दिला। या कामगिरीसाठी तत्कालीन महानगरपालिका आयुक्तांनी त्यांना विशेष वेतनवाढ देऊन त्यांचा गौरव केला होता। कोल्हापूर शहरात ऑगस्ट 2019 मध्ये उद्भवलेल्या भीषण परिस्थितीत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केलेल्या अतुलनीय कामासाठी महापौर आणि आयुक्त यांनी विशेष प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला होता। तसेच या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महापौर, महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, जल अभियंता यांनी सुद्धा त्यांचा गौरव केला होता। तसेच 9 ऑगस्ट 2025 रोजी सिंचन भवन पुणे येथे शोध अभियांत्रिकी मनाचा समारंभात सेवाभावी अभियंता म्हणून मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले। 6 ऑगस्ट 2019 रोजी अतिवृष्टीमध्ये मलबार हिल टेकडी येथे भूस्खलन होऊन पाणीपुरवठा खंडित होण्याच्या आपत्कालीन परिस्थितीत सदर ठिकाणी नवीन जलवाहिनी अत्यंत कमी कालावधीत टाकून पाणीपुरवठ्याची व्यवस्था अबाधित राखण्याचे काम तसेच पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे कार्य जबाबदारीने पार पाडले। या उत्कृष्ट कामगिरीसाठी तत्कालीन महानगरपालिका आयुक्तांनी प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला होता। एवढेच काय तर कोरोना कालावधीत संपूर्ण जग ठप्प होऊन घरात बसले होते, त्यावेळी सुद्धा कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता रात्रंदिवस काम करून मुंबईचा पाणीपुरवठा दुरुस्ती विभागाच्या माध्यमातून सुरळीत राहील यासाठी रात्रीचा दिवस करून आटोकाट प्रयत्न केले। यासाठी त्यांच्या कार्याला अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी आणि संस्थांनी त्यांची दखल घेऊन गौरव केला होता। तसेच त्यांच्या या कार्याची दखल विविध वर्तमानपत्रांनी सुद्धा घेतली होती। त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामकाजाची पुस्तिका सुद्धा प्रसिद्ध झाली आहे। ते म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँकेच्या सन 2015 ते 20 संचालक पदाच्या निवडणुकीत 65 वर्षातील विक्रमी मताने संचालक म्हणून निवडून आले होते आणि तेथे त्यांनी यशस्वी संचालक म्हणून आपल्या कामकाजाचा ठसा उमटवला होता। ते म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशन या संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते आणि अद्यापही ते या संस्थेमध्ये कार्यरत आहेत। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2017 काळात त्यांनी समन्वय अधिकारी म्हणून नेमून दिलेले काम तन मन धनाने व्यवस्थितपणे पार पाडून निवडणूक कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यात मोलाचा वाटा उचलला होता। अशा या हरहुन्नरी अभियंत्याला स्थानिक स्वराज्य संस्थेत तज्ज्ञ प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर ते या संधीचे सोने करतीलच, पण त्याचबरोबर त्या संस्थेचे नाव स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर, देश पातळीवर नेऊन ठेवण्यास निश्चितच उपयोगी पडतील असा ठाम विश्वास आहे। अशा गुणी व्यक्तीला संधी मिळावी म्हणून स्वतःहून कोणाकडे किंवा कोणत्याही राजकीय पक्षाकडे मागणी करणार नाही, परंतु या संबंधित कोणी त्याच्या कामाची दखल घेतली नाही आणि त्यांना योग्य ती संधी मिळाली तर या संधीचं ते सोनं करतील यात तीळमात्र शंका नाही। त्यांच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी पेण प्रतिनिधी।